हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे फूडवर्ल्डमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्षामध्ये बनवली जाणारी अशी पाटवडी किंवा पातोड्या असेही म्हणू शकतो। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघू शकता। इथे आपण काय काय घेतलेलं आहे। तर इथे 1 वाटी या प्रमाणामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। किसलेला ओला नारळ आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आवडीनुसार कोथिंबीर आणि वाटण्यासाठी इथे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपण वाटण रेडी करून घेणार आहोत। तर इथे आपल्याला जाडसर असं वाटण रेडी करायचं आहे। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 टेबलस्पून जिरं मिक्सरला जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत। तर तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे बघू शकता जाडशी अशी भरड करून घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरला जाडसर अशी भरड करून घेतलेली, तर ती भरड आपल्याला खरपूस अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटं आपण छान अशी खरपूस अशी भाजून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपण मिक्स करत छान अशी रोस्ट करायची आहे। त्यानंतर आपण मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे। तर इथे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे। तर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। ते इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ होतं। तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला 1 वाटी या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर गुठळ्या न राहता आपल्याला हलक्या हाताने असं मिक्स करत राहायचंय। तर बघू शकता मिश्रण छान आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपली भरडही छान अशी खरपूस अशी भाजून झालेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून तीळ घालायचे आहेत। तिथे सफेद तीळ घेतलेले आहेत। आणि पुन्हा एकदा आपण हलकसं 1-2 सेकंदासाठी पुन्हा एकदा असं छान परतून घेणार आहोत। आणि याच मिश्रणामध्ये आपल्याला जे आपण बेसन पिठाचं मिश्रण रेडी करून घेतलेलं ते मिश्रण आपल्याला ॲड करायचं आहे। पण त्याआधी आपण इथे अर्धी वाटी या प्रमाणामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि एक उकळी काढायची आहे। तर बघू शकता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धी वाटी या प्रमाणामध्ये आपण पाणी ॲड केलंय आणि छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। आणि एक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण ॲड करायचं आहे। गॅस आपल्याला मध्यम ते स्लो ठेवायचा आहे। तर बघू शकते आपण मिश्रण ॲड करून घेणार आहोत आणि मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे या सर्व प्रोसेसमध्ये। आणि पुन्हा एकदा बघू शकता आपण छान असं गुठळ्या मोडत आपण मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं नाहीये। हलक्या हाताने आपण असं छान असं घट्टसर असं त्याचा गोळा रेडी करून घ्यायचा आहे। फार वेळ लागत नाही या प्रोसेसला, पटकन गोळा रेडी होतो। बघू शकता गोळा छान रेडी झालेला आहे। तर यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। तर बघू शकता पूर्ण मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे। घट्टसर असा गोळा त्याचा तयार झालेला आहे। तर इथे आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत। पण त्यासाठी आपल्याला गॅस बंद ठेवायचा आहे। गॅस बंद करून आपण एक 10 मिनिटं वाफ काढून वाफेवरती शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता गोळा छान घट्टसर असा रेडी झालेला आहे। तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच्या वड्या थापून घेणार आहोत। तर इथे एक डिश घेतलेली आहे। त्या डिशवरती 2 ते 3 थेंब तेलाचे घेतलेले आहेत आणि तेल छान आपल्याला पसरवून घ्यायचं आहे डिशला। आणि आपल्या वडीचं जे मिश्रण आहे ते टाकून आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत। तर मिश्रण गरम असताना हलक्या हाताने प्रेस करत आपण थोडासा पाण्याचा हात लावून आपण वड्या छान थापून घेणार आहोत।
आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर, ओला नारळाचा किस, त्यानंतर सफेद तीळ टाकून आपण छान गार्निश करून घेणार आहोत आणि त्याच्या छान अशा वड्या पाडून घेणार आहोत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघू शकता वड्या छान आपल्या अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।